न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। श्रीरामपूर शहराच्या मोरगे वस्ती परिसरात साई श्रद्धा कॉलनीत बिबट्याने दर्शन दिल्याची घटना घडली होती आणि सागर जावळे यांच्या बंगल्यात घुसून बिबट्याने जर्मन शेफर्ड कुत्र्यावर हल्ला केला होता। या घटनेमुळे मोरगे वस्ती परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले। ज्या दिवशी हल्ला झाला आणि फटाके फोडून बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न झाला त्याच रात्री शिकार करण्यासाठी तो पुन्हा 3 वाजता आला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले दिसले। त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहेत। या घटनेमुळे मोरगे वस्ती नॉर्थ ब्रँच परिसरातील नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने त्या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, नाहीतर 2021 साली झालेली घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भीती नागरिकांनी बोलताना व्यक्त केली आहे। वन विभागाने दिलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद होण्यासाठी नागरिकांनी स्वखर्चाने शेळी ठेवली असून या परिसरात एक बिबट्या नसून एक नर, एक मादी आणि 2 पिल्ले असल्याचे सांगण्यात येत आहे। परिसरात असलेल्या ज्वारीच्या पिकांमुळे त्यांना लपण्यासाठी जागा निर्माण झाली आहे। या बिबट्यांना जेरबंद करून लांब जंगलात सोडण्याची विनंती, तसेच या पिंजऱ्याजवळ कुणीही येऊ नये असे देखील आवाहन यावेळी भैया भिसे आणि सागर जावळे यांनी बोलताना केलं आहे। परवा मोरगे वस्ती परिसरामध्ये सागर भाऊ जावळे यांच्या घरापाशी बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जो हल्ला केला त्या हल्ल्यातून ते कुत्रं वाचलेलं आहे व याची दखल घेऊन वन विभागाच्या वतीने इथं परवा आपण सर्वच मित्रपरिवार इथं येऊन आपण हा पिंजरा लावला। आता पिंजरा लावल्यानंतर तो जो नरभक्षक बिबट्या आहे हा पिंजऱ्यात अडकला पाहिजे ही भावना ठेवून सागर भाऊ जावळे व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आता प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वच मित्र आपण या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सर्वांच्या वतीने आता इथं या पिंजऱ्यामध्ये इथं शेळ्या आणून ठेवलेल्या आहे। आता 2 दिवसामध्ये हा जो प्रकार चालू होता, आता आपल्या भागाचे नगरसेवक श्रीनिवास बिवानी भाऊ यांनी वेळोवेळी माझ्याशी संपर्क साधला की भैया तिथं काय चाललंय, काय परिस्थिती आहे याचं तू लक्ष ठेव। मग आम्ही सर्वांनी आज दिवसभर चर्चा करून आम्ही असं ठरवलं की हा जर बिबट्या पकडायचा असेल तर ह्या पिंजऱ्यामध्ये तिथं शेळी पाहिजे। आता ही शेळी आपण या ठिकाणी आणून ठेवलेली आहे। आता मी सर्व मोरगे वस्ती परिसरामधील नागरिकांना आवाहन करतो की आज या ठिकाणी या पिंजऱ्यामध्ये शेळी आपण या ठिकाणी आणून ठेवलेली आहे। आता ह्या शेळीच्या वासाने हा नरभक्षक बिबट्या या ठिकाणी येऊ शकतोय। आता हा जेरबंद होण्यासाठी आपण ही शेळी आणलेली आहे। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कुणी या परिसरामध्ये इकडे येऊ नये, जेणेकरून हा बिबट्या आपण पकडूया व ह्या पुढची जी जीवितहानी होणार आहे ही टाळण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा। व मी बियाणी भाऊंच्या वतीने व माझ्या मनोज भैया भिसे परिवाराच्या वतीने व उपस्थित सर्वांच्या वतीने नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणी कुणी येऊ नये, एवढं बोलतो थांबतो। संध्याकाळी 11:30च्या आसपास बिबट्याने माझ्या बंगल्यामध्ये येऊन आणि जर्मन शेफर्डवर हल्ला केला। त्याच्यानंतर आम्ही तात्काळ भैया भाऊ यांना कॉल केला आणि रात्री 2:30 वाजता भैया भाऊ हे त्यांच्या हातातलं काम टाकून घटनास्थळी आले। हे खूप महत्त्वाचं आहे। असा समाजसेवक आपल्या या परिसरामध्ये हवाच होता आणि तो आम्हाला भैया भाऊच्या रूपात सापडलेला आहे। मुळात आता विषय असा आहे की वन विभागाने आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा त्यांना विचारलं की तुम्ही पिंजरा आणून द्या। त्यांनी तात्काळ पिंजरा आणून दिला, पण पुढे काय करायचं नेमकं? पिंजऱ्यामध्ये नुसता पिंजरा ठेवून काय बिबट्या त्याच्यामध्ये PUBG खेळायला येणार नव्हता। मग आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये शिळी टाकावं लागेल। तर वन विभागाला आम्ही संपर्क साधला की त्याच्यामध्ये शिळी काय करायची, कोण आणून टाकणार? ते म्हणे तुमच्या घरी बिबट्या आला होता, तुम्ही तुमच्या पद्धतीने शिळी आणायची आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकायची। मग 2 दिवस चर्चा करून आम्ही एक शिळी त्याच्यामध्ये आणून टाकलेली आहे। पण विनंती पुढे अशी आहे की नुसता तिथं एक बिबट्या नाहीये, एक नर आहे, एक मादी, 2 पिल्ले। परवाच्या दिवशी घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर कचऱ्यामध्ये 2 पिल्ले खेळताना सापडले आणि ते पिल्ले खेळत असताना आम्ही पटकन त्यांच्याकडे धावत गेलो तर ते पिल्ले या ज्वारीमध्ये गेले। ज्वारी साधारण तर लावलेली हे बोंबले वस्तीपासून
तर हे टिळकनगरच्या कारखान्यापर्यंत एवढी मोठी ज्वारी 100 एकर मध्ये लावलेली आहे. एकदम सोपी आणि साधी जागा त्यांना इथं लपायला भेटलेली आहे. एवढ्या मोठ्या बाजरीमध्ये ज्वारीमध्ये कोण घुसून बघणार आहे आतमध्ये किती बिबटे काय बिबटे. कालच घटना पूर्ण वातनगरमध्ये घडली आणि तिथं पण एक बिबट्या सापडला. ह्यांची संख्या खूप झालेली आहे. आमची एक विनंती एवढी आहे, नुसता पकडून तुम्ही इकडून पकडून डिगीमध्ये पकडून धनगरवाडीमध्ये सोडू नका. त्याला भंडारदारा किंवा माळशेज घाट मोठ्या जंगलामध्ये सोडवा. नुसता सोडू नका, तर त्याची नसबंदी करा ही आमची विनंती आहे तुम्हाला. आणि ही वन विभागाला विनंती, भैया भाऊ तुम्ही साहेबांसोबत संपर्क साधून त्याला लोकल गावामध्ये सोडू नका. फक्त त्याला लांब कुठेतरी जंगलामध्ये नेऊन सोडा. तो बिबट्या आहे सरासरी 35 किलोमीटर दिवसाला हिंडतो. तो कुठेही येऊ शकतो. इथून सोडून आम्ही एवढी मेहनत करणार, शेळी पकडली, सगळ्या गोष्टी पकडली आणि वन विभाग पकडून त्याला दुसऱ्या गावात नेऊन सोडणार. तर विनंती आमची एवढीच आहे की तुम्ही त्याला लांब जंगलामध्ये माळशेज घाट भंडारदारा वगैरे तिकडे नेऊन नसबंदी करून सोडा ही विनंती आहे आमची. आणि दुसरी गोष्ट, बिबट्या पकडून झाल्यानंतर त्याला सोडल्यानंतर पिंजरा परत या जागे आणून ठेवा. परत आम्ही एक बकरी त्याच्यामध्ये सोडू, दुसरा एक आहे त्याच्यामध्ये, तिथंच त्याला आपण पकडू. या अशी विनंती भैया भाऊलन साहेबाला असेल तेवढं वन विभागाला तुम्ही संपर्क साधून विनंती करा. 100%. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.